हॅलो. आज आपण मक्याचे वडे बनवणार आहोत. इथे मी 3 मक्याच्या कणसाचे दाणे काढलेले आहेत. 2 हिरव्या मिरच्या, 4-5 लसूण पाकळ्या, पनीर, शिमला मिरची घेतलेली आहे. मी हिरव्या मिरच्याची पेस्टमध्ये लसूण आणि कढीपत्ता पहिलेच टाकून बारीक केलेले होते. मिरची पेस्ट, मक्याचे दाणे आपण बारीक केलेले आहे. त्यात अर्धी वाटी मी तांदळाचे पीठ टाकलेले आहे. इथे शिमला मिरची मी बारीक कापून घेतलेली आहे. 1 मोठा कांदा बारीक चिरून त्यात टाकलेला आहे. ही रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे मी पनीर किसून घेत आहे. पनीर किसून घेतल्यानंतर त्याच्यामुळं कुरकुरीत आणि छान मक्याचे वडे असे बनतात. एक चमचा हळद टाकलेली आहे. ज्यांना जास्त तिखट हवे ते लाल मिरची पण टाकू शकता. हे वडे छान तिखटच छान टेस्टी वाटते. असं कोथिंबीर त्यात बारीक चिरून टाकलेली आहे. चवीपुरते मीठ टाकलेले आहे. ते छान मिक्स करून घेतल्यानंतर आपण सेलो फ्राय पण करू शकतो थोड्या तेलात. ज्यांना जास्त तेलकट वडे हवे नाही ते असे थोड्या तेलात शॅलो फ्राय पण करू शकतो. मी इथे आप्पे पात्रामध्ये थोडं तेल टाकून त्यामध्ये असे बॉल बनवून ठेवलेले आहे. अशा प्रकारे संपूर्ण छोटे छोटे गोळे असे आपण त्यामध्ये ठेवूया. आता यावर थोडं तेल टाकून 5 मिनिटे त्याच्यावर झाकून ठेवूया. पाच मिनिटानंतर
त्याला असं परतून घेऊया. परत त्यावर थोडे तेल टाकून 10 मिनिटाकरता झाकून ठेवूया. अशा प्रकारे आपले टिक्की बनून तयार झालेली आहे. शेंगो फ्राय करून टिक्की बनून तयार झालेली आहे. आता आपण काही पिठाचे वडे पण बनवूया. ज्यांना शेलो फ्राय कमी तेलाचे पाहिजे ते अशा प्रकारे टिक्की बनवू शकतो आपण थोड्या तेलामध्ये. आणि ज्यांना वडे हवे आहे त्यांच्यासाठी आपण वडे बनवून तळू शकतो. तेल गरम झालेले आहेत आपले. छोटा आकार घेऊन गोळा घेऊन हातावर असे थापून घ्यायचे वडे. अशा प्रकारे आपण बाकीचे सुद्धा वडे बनवून घेऊया आणि तेलामध्ये तळून घेऊया. थोडं तेलामध्ये वडे होऊ द्यायचे. एकदम टाकल्याबरोबर परतवू नये, नाहीतर ते तुटतात असे. अशा प्रकारे आलटून पालटून आपण दोन्ही बाजूनी वडे तळून घेऊया लालसर असे. अशा प्रकारे लालसर असे तळून घ्यायचे. अशा प्रकारे ही डिश बनून तयार झालेली आहे.